भाजपचे आमदार आशिष शेलार यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। आपण थेट जाऊया। नावाच्या बार्जवरील 275 पॅसेंजर काम करणाऱ्या बार्जमधना खूप मोठी दुर्घटना घडली आणि कालपर्यंत तर 80 मृत किंवा न सापडलेली लोक असू शकतात अशा स्वरूपाचे आकडे समोर आले आणि या दुर्घटनेने खऱ्या अर्थाने पूर्ण देश हादरून गेला। या सर्व दुर्घटनेच्या मागे दोषी कोण आहे याच्याबद्दल जी माहिती आमच्याकडे आहे त्याप्रमाणे केंद्र सरकारने चौकशी समिती नेमली आहे। त्या चौकशी समितीमध्ये या सगळ्यातली तथ्य समोर येतील आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्या गुन्हेगारावर कारवाई करण्याची केंद्र सरकारची भूमिका माध्यमातून कळते सुद्धा आहे। तरी महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांना प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक दुर्घटनेत, प्रत्येक आपत्तीमध्ये केवळ राजकारण करणं, असा राजकारण करण्याचा महारोग काही लोकांना झालेला आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना, त्याची कारण मीमांसा, त्याची चौकशी या सगळ्या गोष्टी समोर येण्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत की प्रवक्ते आहेत जे कोणी, यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राजीनाम्याची केंद्रातल्या मंत्र्यांची मागणी केली। खरं तर शंकेची पाल मनामध्ये त्याच दिवशी आमच्या मनात चुकचुकली की एवढी घाई कशासाठी आहे। प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भूमिका घेऊन आपण विषयाला सोडून काही बोलतो आहोत का? देशासमोर सत्य आणण्यापासून काही वाचवतो आहोत का? हा प्रश्न त्याच दिवशी मनामध्ये आला। त्यानंतर येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये एक FIR नोंदवला गेल्याची माहिती समोर आली आणि ज्यामध्ये कॅप्टन राकेश यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी सगळ्या माध्यमातून आली। या युनियनच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आम्ही सगळे काम करतो आहोत आणि त्यामुळे खोलात गेल्यावर जी भूमिका समोर आली ती आज आम्ही आपल्यासमोर मांडतो आहोत। राज्य सरकारने आणि मुंबई पोलिसांनी येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये जो FIR नोंदवून कारवाई सुरू केली, त्या प्रकरणातून पोलीस आणि राज्य सरकार गुन्हेगाराला वाचवणे, खऱ्या गुन्हेगाराला वाचवणे, गुन्ह्यातल्या चौकशीला भटकवणे आणि दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडलेत त्यांना न्याय मिळण्यापासून लटकवणे, अशा पद्धतीचं काम पोलीस करतायत। आणि त्यामुळे गुन्हेगार कसा वाचला पाहिजे, चौकशी कशी भटकली पाहिजे आणि ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत त्यांचे कुटुंबीय आहेत ते न्यायापासून वंचित झाले पाहिजेत आणि लटकले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी का घेतली, हा आमचा सवाल माननीय गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी आहे। मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन मी दिलंय। सगळ्याच गोष्टी ते सांगणं आवश्यक असलं तरी सोयीचं नाही, चौकशीत येईल। पण जी माहिती प्राथमिक दिसते की या चक्रीवादळाची वॉर्निंग आधीच होती, पण 11 मेला त्याचं नोटिफिकेशन पण झालं। 16-17 मेच्या दरम्यान चक्रीवादळ धडकलं। 11 मेला नोटिफिकेशन काढून सर्व यंत्रणांनी, सर्व वेसल, सर्व बार, सर्व पॅसेंजर्स हे परत आले पाहिजेत, ऑनशोर नसले पाहिजेत, ऑफशोर असले पाहिजेत, अशा पद्धतीने क्लिअर कट गाईडलाईन दिल्या। तरी अफकॉनच्या मालकीच्या या बार्जने
समुद्रात राहण्याचा निर्णय का घेतला हा आमचा सवाल आहे. दुसरा, केवळ निर्णय घेतला नाही तर 10 मेला त्यांनी एक पत्र ONGCला लिहिल्याची माहिती आमच्याकडे आहे. आणि त्या पत्रामधल्या मजकुरात असाही मजकूर आहे की आम्हाला काम करायचं आहे, ONGCला आम्ही जर कुठली दुर्घटना घडली तर त्याचं इंडेम्निफिकेशन सुद्धा देतो असं पत्र सुद्धा लिहिलंय. हा निर्णय अफकॉनने ऑनशोर बार्ज काम करण्याचा निर्णय, 10 मेला पत्र देण्याचा निर्णय हा काही कॅप्टन राकेश यांनी एकट्याने घेतला होता का? केवळ तेवढंच नाही, 12 मेला अफकॉनने ONGCला पुन्हा पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही सगळ्यांना 15 मेच्या पूर्वी यायला सांगितलं असलं तरी आम्हाला 15 जून पर्यंत काम करायचं आहे, आम्हाला परवानगी द्या. येलो गेट पोलीस स्टेशन, राज्य सरकार आणि मुंबई पोलीस कॅप्टन राकेश यांच्यावर पूर्ण जबाबदारी टाकून अफकॉनच्या मालकांनी किंवा MDनी घेतलेल्या निर्णयाला कॅप्टन राकेश यांनाच का जबाबदार धरतंय? आमचा सवाल राज्य सरकारला तो आहे. ONGCने प्रोसिजरली कुठलंही बार्ज जर समुद्रात काम करायचं असेल तर त्यांना NED म्हणजे एक पास असतो, नॉन एम्प्लॉईजचा पास, हा घेणं बंधनकारक असतं. तो पास इश्यू केला नाही. केवळ तेवढंच नाही तर नेव्हल सिक्युरिटी क्लिअरन्स मॅन्डेटरी असतं. ते नेव्हल सिक्युरिटी क्लिअरन्स नेव्हल अधिकाऱ्यांनी दिले नाही, त्यामुळे ONGCने परमिशन देण्याचा प्रश्नच येत नाही. ONGC, ODAG, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि नेव्ही या सगळ्यांनी कुठलीही परवानगी दिली नाही. किंबहुना त्यांनी तुम्ही ऑफशोर या असंच सांगितलं. आणि ते केवळ अफकॉनलाच नाही तर अन्य त्या ठिकाणी काम करत असलेल्या सगळ्या एजन्सीज आहेत त्या सगळ्यांना सुद्धा परत येण्याचाच निर्देश, मध्ये LNT असेल, बाकी सगळ्या असतील, त्या सगळे वेसल्स परत आलेही. केवळ अफकॉनने हा प्रिन्सिपली निर्णय घेतला, त्याचा ठिकरा केवळ कॅप्टन राकेशवर फोडून अफकॉनला वाचवण्याचं काम राज्य सरकार करते आहे. भयंकर गोष्ट तर ही आहे की जी वार प्रभा टगबोट माझ्या माहितीप्रमाणे अजून सापडलेली नाही, ती वार प्रभा टगबोट ज्यांनी सिक्युरिटी मॅनेजमेंट ऑडिट करायचं होतं SMC, ते सिक्युरिटी मॅनेजमेंट ऑडिट करून अफकॉनच्या मालकांना सांगितलं सुद्धा, 12 तारखेला सांगितलं की 15 नंतर आम्हाला टगबोट देवता येणार नाही, तरीही ती टगबोट अफकॉनने त्याला राहण्याला बाध्य केलं. माझ्या माहितीप्रमाणे ती टगबोट अजून सुद्धा मिळालेली नाही. दुर्दैवी मृत्यू जर झाला तर त्याची जबाबदारी अफकॉनची आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारचे मंत्रीच पहिल्या दिवशी राजीनाम्याची मागणी करून राजकारण करतायत. लगेच 2 दिवसाने येलो गेटला कॅप्टन राकेश यांच्यावर ऑफेन्स रजिस्टर होतोय. आणि दुर्दैवाने जी माहिती माझ्याकडे आहे की अजून कॅप्टन राकेश सापडलेलेच नाहीत. म्हणजे जे कॅप्टन राकेश त्यांची बाजू मांडायला नैसर्गिक न्यायाने सुद्धा सापडणार नाहीत. ईश्वर करो ते सुखरूप असोत, पण त्यांच्यावर ठिकरा फोडायचा, FIR दाखल करायचा आणि सगळं मॅटर भटकावून टाकायचं आणि अफकॉनच्या शापूरजी पालनजीला वाचवायचं. या पद्धतीचा खेळ राज्य सरकारमधला झारीतला शुक्राचार्य कोण खेळतोय हा आमचा सवाल आहे. शापूरजी पालनजी अफकॉनचे ओनर आहेत. ONGCला पत्र लिहिणं, डिफेन्सला पत्र लिहिलं, नेव्हीला पत्र लिहिणं, हे अफकॉनचे MD परम शिवम
अश्विन कुमार डायरेक्टर, पांडुरंग पै डायरेक्टर ऑफशोर यांच्या अधिपत्याखाली येतं. या सगळ्यांना वाचवण्याची भूमिका पोलिसांनी का घेतली आहे? आणि म्हणून या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना वाचवणे, या गुन्ह्यातील चौकशीला भटकवणे आणि या गुन्ह्यातील दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या परिवाराला न्यायापासून लटकवणे, असं काम राज्य सरकारच्या वतीने होतंय, पोलिसांच्या वतीने होतंय. मुंबई पोलीस आयुक्तांना मी स्वतः आणि सुहास माटेजी जाऊन आम्ही निवेदन दिलंय. संबंधित कागदपत्र त्याला जोडली आहेत आणि शापूरजी पालनजीनी अफकॉनच्या एमडीजवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तात्काळ करा. अजून ऑन रेकॉर्ड असलेला एव्हिडन्स जेवढे दिवस तुम्ही दिरंगाई कराल तेवढ्या दिवसात अफकॉनच्या वतीने ते पुरावे नष्ट करण्याचं काम किंवा छेडछाड करण्याचं काम होऊ शकतं, याबद्दलचं निवेदन दिलंय. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, आपण संवेदनशील आहात. आपल्या नाकाखाली असलेल्या गृह खात्यातील पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना न्याय देण्यापासून वंचित ठेवण्याची जरी भूमिका घेतली असेल तरी मुख्यमंत्री महोदयांनी यावर तातडीने अफकॉनवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी. केंद्र सरकारच्या चौकशीतून सगळं येईल आणि त्यातना न्याय जनतेला द्यावा अशी आमची विनंती आहे. माझ्याकडून एवढंच आहे. पण या सगळ्या प्रकरणामधून ओएनजीसीला कसं बघण्यात येऊ शकते? ओएनजीसीचं जे क्लॅरिफिकेशन आहे ते पण फार उशिरा म्हणजे काल आलेलं आहे त्या पूर्ण प्रकरणामध्ये. आणि ओएनजीसीच्या स्टँडिंग डिरेक्शन या 11 मेलाच गेलेल्या आहेत, ज्यामध्ये पोर्ट ट्रस्ट आणि नेव्हल सिक्युरिटी एजन्सीज यांनी बार्ज जाऊ नये स्पष्ट सांगितलंय. आणि दुसरं, ओएनजीसीने 12 मेला दिलेल्या पत्राला सकारात्मक उत्तर दिलंच नाही, याचा अर्थ परवानगी नव्हतीच अशी माहिती आमच्या समोर स्पष्ट आली आहे. आणि त्यामुळे प्राथमिकरित्या याच्यात ओएनजीसीने कुठलीही परवानगी दिल्याचं दिसून येत नाही. दुसरा एक प्रश्न असा आहे की हायकोर्टाने काल राज्यपाल यांना विचारलेले आहे की विधान परिषदेवरच्या ज्या जागा आहेत आमदारांच्या नियुक्त्यावर यांना विलंब का होतोय नेमका, या सगळ्या रिलेटेड भाजप कशा पद्धतीने दाखल? मला वाटतं न्यायालयीन लढाई, जी लढाई चालू आहे त्यावर राजकीय भाष्य करणं संयुक्तिक नसेल आणि राज्यपाल काय करतायत याच्यावर मी इथे बसून बोलणं हे अपेक्षितही नसेल. पण तरी मी जो वाचलेला कायदा आहे त्यामध्ये राज्यपालांनी अमुक अमुक दिवसामध्येच निर्णय केला पाहिजे अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख नाही. राज्यपाल राज्य सरकारच्या वतीने पाठवलेल्या प्रस्तावावर विचार करत नसतील असा अभिप्रेत अर्थ काढणं संयुक्तिक होणार नाही. आणि त्यामुळे राज्यपाल कायद्याच्या कक्षेत असलेल्या भूमिकेप्रमाणे आपलं काम करतायत असं भाजपचं मत आहे. आरबीआयने जवळपास 99,000 कोटी रुपये केंद्र सरकारला दिलेले आहेत कोविडसाठी. मात्र दुसरीकडे आरोप होत आहे की लस खरेदी आणि त्यातही त्याचा पुरवठा जो आहे राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून एकदम संथ गतीने होतोय. त्यामुळे कोरोना दुसरीकडे वाढतोय, तर राज्याच्या केंद्राच्या तिजोरीमध्ये मात्र बलाढ्याचा पैसा आहे. खऱ्या अर्थाने आरबीआयच्या वर्किंगवर एक ऑटोनॉमस बॉडी आहे, राजकीय भाष्य करणं सोयीचं नाही. पण आरबीआयने अशा पद्धतीने त्यांच्या रिझर्व्हला केंद्र सरकारला देण्याची प्रथा परंपरा बऱ्याच सरकारपासून बऱ्याच वेळेची आहे. विशेष गोष्ट अशी आहे की कोविड-19च्या प्राप्त परिस्थितीमध्ये जगभरात आणि भारतात सुद्धा जो आर्थिक घडामोडीला फटका बसला हे सुस्पष्ट आहे. आणि याच्यामध्ये कोविड-19च्या परिस्थितीमधना देशाला बाहेर काढण्यासाठी कायद्याअंतर्गत बसून जे रिझर्व्ह दिले आहेत ते देशाला म्हणजे देशातील सर्व भागांसाठी असतात. आणि त्या पद्धतीची प्रथा परंपरा आणि कार्यपद्धती ठरलेली आहे.
पुन्हा एकदा ज्यांना राजकारणाचाच महारोग झाला आहे ते या सगळ्या घटनेमध्ये किंतु परंतु आणि नख लावण्याचं काम करतायत आणि म्हणून पूर्ण देशाला या रिझर्व्समधनं आर्थिक गतिविधीतून बाहेर काढण्याचं काम केंद्र सरकार करेल. तर तळाफा 305 दुर्घटनेप्रकरणी राजकारण केलं जात आहे. एफकॉन कंपनी आणि शापूरजी पालनजी यांना वाचवण्याचा प्रयत्न नेमका कोण करते असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. अन्य कुठले आणि किती आरोप करणाऱ्यांनी याचा अभ्यास करावा. नंबर 2, महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण झालं ही पाठ थोपटवणाऱ्यांनी ही लस आली कुठून याचंही स्पष्टीकरण द्यावं. सामान्य जनतेला माहीतच आहे केंद्रातल्या मोदी सरकारने सर्व देशाला आणि महाराष्ट्राला सुद्धा लस दिल्यामुळे महाराष्ट्र नंबर 1चं राज्य झालंय आणि अजूनही महाराष्ट्राला मदत करण्याची केंद्राची भूमिका आहे. ग्लोबल टेंडर जे काढण्यात आले आहे राज्य सरकारकडून लस खरेदी संदर्भात आणि महानगरपालिकेकडून देखील त्याच्यात कुठेतरी केंद्राकडनं परवानगी देण्यासाठी विलंब होतोय. त्यामुळे ग्लोबल टेंडर जर काढलं गेलं तर लस येण्यासाठी विलंब होईल ही भूमिका देखील राज्य सरकार मांडतं. मला वाटतं जी माझी माहिती आहे त्यामध्ये मुंबई महापालिकेने टेंडर काढलंही आणि काढलेल्या टेंडरला प्रतिसाद ग्लोबली मिळाला नाही आणि तो प्रतिसाद मिळाला नाही म्हणून एक्सटेन्शन ऑफ टाइम पिरियड सुद्धा बीएमसीने केला आहे आणि त्यामुळे हा प्रश्नातला गाभाच इथे संपतो ज्या वेळेला बीएमसीने ग्लोबल टेंडर काढलाय. राज्य सरकारच्या ग्लोबल टेंडरचं काय? मला वाटतं याची माहिती माझ्याकडे नाही पण राज्य सरकारने स्पष्टीकरण करावं. तर ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी बोलत असताना भाऊक झाले त्यावर आता काँग्रेसचे जेवढे नेते नाना पटोले असतील किंवा नवामध्ये असतील ते टीका करू लागलेले आहेत की हे एक तरचा घोटाळेपणा असतो आणि त्यांच्यामुळे सुरुवात झालेल्या कारखान्यात निवडणुका लढण्यात बिझी होते. नाना पटोले महाराष्ट्रातल्या राजकारणाचे विदूषक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्या विदूषकाच्या म्हणण्याला गांभीर्याने ना महाराष्ट्र घेत ना जनता घेत. ज्यांचा भावभावनांशी संबंध सुटून केवळ राजकारणाशी संबंध आहेत ते संवेदनहीन वाक्यरचना करून स्टेटमेंट जरूर करतील पण जे सामान्य जनतेशी भावभावना आणि संवेदनेशी जोडलेले आहेत ते भावुक होतातच असं सामान्य जनतेचंही मत आहे. या पलीकडे याच्यावर काही बोलण्यासारखं नाही. आमचे जे खासदार आहेत त्यांनी आधीच एप्रिलमध्ये असं सांगितलं होतं की असेच पंतप्रधान इथे भाऊक होतील थाली आणि ताली पिटतील. त्या खासदारांनी असेच काँग्रेसचे युवा नेते कधी विदेशात सुट्टीवर जातील याची माहिती द्यावी. खरं आहे वैफल्य आहे. विरोधी पक्ष नेत्यांना वैफल्य आहे की कोकणातल्या आमच्या मच्छीमाराला कोकणातल्या आमच्या शेतकऱ्याला कोकणातल्या आमच्या बागायतदाराला त्याच्या फळाला योग्य दाम नुकसान आणि नुकसान भरपाई मिळत नाही या तडफडणीने ते वैफल्य करत आहे आणि त्या फलाला फलप्राप्ती होण्याला सतत जनतेत राहून कायद्याच्या अंतर्गत पाठपुरावा करण्याचं काम देवेंद्रजी करतायत. माननीय मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे की आपण दिनांक 16-17 पासून कालच्या दौऱ्यापर्यंत या 4-5 दिवसात मुख्यमंत्री म्हणून आपण सार्वजनिकरित्या जाहीर करा की आपण वर्षामध्ये बसून काय काय गोष्टी आणि काय काय बैठका केल्या. दिवसातल्या 24 तासातील किती तास माझ्या कोकणातल्या मच्छीमार शेतकरी बागायतदार याला न्याय मिळावा म्हणून कुठले कुठले निर्णय केलेत तुम्ही जाहीर करणार नाहीच. आम्ही ते नक्की जाहीर करू कारण सामान्य नागरिकाला न्याय देण्याच्या भूमिकेने सतत तडफड आणि तडफडेने काम करणं हे आमचं काम आहे. विरोधी पक्ष नेते याच भूमिकेतनं काम करतायत. मग त्यांना उत्तर देता येत नसेल तर जे नेहमी आपल्या स्वभावात आहे ती शब्दांची कोटी करायची. सिमिली आणि कोटी याच्या पुढे काही जायचं नाही. शब्दांच्या कोटी नक्की करा मुख्यमंत्री महोदय
पण आमच्या वैफल्यग्रस्त शेतकऱ्याला, त्रस्त मच्छीमाराला कोट्यान कोटी रुपयाची मदत करा ही आमची इच्छा. 1 जून नंतर कुठेतरी निर्बंध कमी होतील कोरोनाबाबतचे असं म्हटलं जातं. तर दुसरीकडे शिवभोजन झाली आहे. 14 जून पर्यंत मर्यादा वाढवण्यात आली आहे. तर 15 जिल्ह्यांचा जो आढावा घेतला राज्य सरकारमध्ये मंडळांनी, तर यामध्ये कोरोना सर्वाधिक वाढत असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना कोरोना लॉकडाऊनला सामना करावा लागणार आहे असं चित्र दिसतंय. राज्य सरकारने याच्यावर चर्चा केल्यावर आम्ही प्रतिक्रिया मांडू. आज एवढंच सांगू शकू की केंद्र सरकारने खूप स्पष्ट भूमिका मांडली आहे की लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. पण कोरोनाला थांबवण्यासाठी, कमी करण्यासाठी, संपवण्यासाठी राज्य सरकार जी योग्य भूमिका घेईल त्याला भाजप समर्थन देईल. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न विचारते. 10वीच्या परीक्षेसंदर्भात देखील काल न्यायालयाने सरकारला फटकारलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं केलं जाणार या संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीच बाजू जी ती स्पष्टपणे न्यायालयात मांडण्यात आलेली आहे. याच्यामुळे मुलांना नेमकं सगळ्यांचं नुकसान होतं विद्यार्थ्यांचं. न्यायालयाच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. किंबहुना असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं हित आहे, हीच भूमिका भाजपने गेल्या वर्षी मांडली, आजही मांडलेली आहे. आपल्याला आठवत असेल तर गेल्या वर्षी अंतिम वर्ष परीक्षांच्या बाबतीत युवा सेनेने पत्र लिहिलं म्हणजे जणू काही आदेशच आहे असं मानून तत्कालीन त्यावेळेच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा नको, कुलगुरूंशी चर्चा नको, परीक्षा समितीशी चर्चा नको, मॅनेजमेंट कमिटीशी चर्चा नको, सिनेटशी चर्चा नको, एक कल्ली एकतर्फी निर्णय घेतला होता. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढून चपराक बसली. त्यातनंही शहाणपण राज्य सरकार यावर्षी शिकलं नाही आणि पुन्हा एकदा चपराक मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. आपल्या युवा पिढीचं संपूर्ण भवितव्य या महाराष्ट्रातील दावणीला बांधण्याचं पाप हे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार करत आहे. सर्व बाबतीत राजकारणाचा महारोग आणि म्हणून मग सुरुवातीला शिक्षकांची मतं घेऊ, विद्यार्थ्यांची ऑनलाईन मतं घेऊ आणि असं परसेप्शन क्रिएट करू की परीक्षा नको आहे, हे आता सगळ्यांचं मत आहे. असा कुटील डाव शिक्षण विभागाने केला होता. खरं तर 10वी 12वीच्या परीक्षांचा 10वीच्या विषयातली आता चर्चा करू. याच्या पुढचं सर्व भवितव्यच विद्यार्थ्यांचं त्यावर अवलंबून आहे. या गोष्टीला हरताळ फासण्याचे काम शिक्षण विभागाकडून चालू होतं. आता हे वटणीवर आले असतील आणि उच्च न्यायालय जे म्हणाले ते बरोबर आहे की सीबीएसई कडे कंटिन्युअल असेसमेंटची प्रक्रिया आहे. आमच्या एसएससी बोर्डाकडे या कंटिन्युअस असेसमेंटची प्रक्रिया नाही. मग मूल्यमापन करण्यासाठी ज्या समितीने दिलेला पर्याय काय हा अजून समोर येत नाही. तोपर्यंत पालक आणि विद्यार्थी त्रस्त आहेत आणि त्यातून आता परीक्षांना सामोरं कसं जायचं याची दिशाच सापडत नाहीये. आणि मग एका बाजूला आर्थिक मार आणि दुसऱ्या बाजूला घरात अभ्यास करायचा तो कुठला आणि पालकाने विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवायचं तर ते कसं, सगळा काळोख आहे. खरं तर 2 दिवस राज्य सरकारने घेतले असं आम्ही माध्यमातून वाचलंय आणि 2 दिवसात हा निर्णय काय येईल आपण पाहू. पण काठिण्य पातळीचा संपूर्ण विचार करावा, नंबर 1 आमची मागणी आहे. नंबर 2, जर सर्व समावेशक सर्व स्तरावर एकत्रितरित्या परीक्षा घेणार असू अशी जर भूमिका राज्य सरकारच्या निर्णयात असेल तर त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा आहेत ना याचा पहिला अभ्यास करावा. नंबर 2. नंबर 3, या मूल्यमापनामध्ये इंटरनॅशनल बोर्ड, एसएससी, इंटरनॅशनल बोर्ड, सीबीएसई, आयजीएससी या सगळ्यांना झुकतं मार्क प्रवेशामध्ये 11वीच्या मिळेल आणि एसएससी बोर्डाची मुलं मागे राहतील अशी विषमतावादी परीक्षाची पद्धत असता कामा नये. नंबर 3. नंबर 4, 11वीच्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी समान स्तरावर आले पाहिजेत
अशा पद्धतीचं मूल्यमापन असलं पाहिजे. नंबर 4 आणि नंबर 5 त्या मूल्यमापनाचं खरं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांचं मत विचारात घेतलंय की नाही, अशा 5 गोष्टी समोर ठेवून राज्य सरकारने निर्णय घ्यावा असं आमचं आव्हान आहे. धन्यवाद. हिंदी नको ना कोणाला? हे एक हिंदी करून द्या. काय आज जो घटना दुर्घटना को लेकर पूरे देश में चिंता व्यक्त हो रही है और पापा 305 नाम की एक बार्ज पर 275 पैसेंजर को लेके जाने वाली वेसल को दुर्घटना होने के कारण कल तक की जो जानकारी थी कि 80, अब पता चल रहा है 25 से ज्यादा लोगों की अनफॉर्चुनेट डेड बॉडी मिली है. ऐसे दुर्घटना के प्रति मुंबई पुलिस और राज्य सरकार का रवैया ये ठीक नहीं है. इसमें जो एक्चुअल गुनहगार है, आरोपी है, उसको बचाना, इस पूरे ऑफेंस और गुनाह के इन्वेस्टिगेशन को भटकाना और इस दुर्घटना में जो मृत्यु हो गई है उन परिवारों को न्याय मिलने से लटकाना, इस प्रकार का काम इस प्रकार का काम राज्य सरकार और पुलिस कर रही है. हमारे मन में शंका तभी पैदा हुई कि दुर्घटना होने के बाद इमीडिएटली केंद्र सरकार ने इसकी इंक्वायरी कमेटी और इंक्वायरी करने की भूमिका ली, ऐसी जानकारी मिली. बावजूद उसके महाराष्ट्र के कांग्रेस और एनसीपी के 2 वक्ता नेता जो भी है, उन्होंने राजनीतिक बयानबाजी कर केंद्र के मंत्री के इस्तीफे की मांग की, जिसका कोई आधार ही नहीं था. हर दुर्घटना और हर चीज के पीछे राजनीति करने की एक महाबीमारी महाराष्ट्र के कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं में फैल गई है. दूसरी बात ध्यान में आई, 2 दिन के बाद मुंबई में येलो गेट पुलिस स्टेशन पर एक ऑफेंस, एक सीआर रजिस्टर हुआ कैप्टन राकेश नाम के किसी व्यक्ति के ऊपर. जो चीजें सामने आई है, जो आज डेलीगेशन के स्वरूप में अखिल भारतीय नाविक संघ की तरफ से मैं और सुहास माटे जी स्वयं हम जाकर हमने उसको मुंबई पुलिस कमिश्नर के सामने रखा और आज उसकी स्पष्टता देने के लिए मेरे साथ हमारी विधायिका मनीषा चौधरी, यूनियन के पदाधिकारी, सभी हम लोग यहां पर आए. वो फैक्ट्स बहुत स्पष्ट है. 11 मई को नोटिफिकेशन निकला, ऑन शोर कोई भी वेसल न हो. बॉम्बे पोर्ट ट्रस्ट और नेवी दोनों ने जानकारी दी, बावजूद उसके एफकॉन ऑन शोर था. बाद में कोई भी ऑन शोर जाना है तो उसको एनईडी पास और नेवल सिक्योरिटी क्लियरेंस लगता है. ये एनईडी पास और नेवल सिक्योरिटी क्लियरेंस ना एफकॉन ने अप्लाई किए थे, ना एफकॉन को मिले थे. बावजूद इसके एफकॉन ने यह तय किया कि हम ऑन शोर जाएंगे. इसका पूरा का पूरा जिम्मा केवल कैप्टन राकेश कैसे हो सकते हैं. केवल इतना ही नहीं, तो एफकॉन ने अगर कोई दुर्घटना होती है तो हम उसको इंडेमनिफाई करने के लिए तैयार है, ऐसा पत्र 10 तारीख को ओएनजीसी को लिखा. ओएनजीसी ने उसको मान्यता नहीं दी, ये जानकारी हमारी है. और 12 मई को तो उन्होंने पत्र लिखकर 15 जून तक हमको काम करने दिया जाए, ऐसा पत्र लिखा, जिसको ओएनजीसी ने, नेवल अथॉरिटीज ने और पोर्ट ट्रस्ट ने, तीनों ने परवानगी, परमिशन नहीं दी. बावजूद इसके एफकॉन ऑन शोर था. इसका निर्णय केवल कैप्टन राकेश का अकेले का कैसे हो सकता है. इतना ही नहीं, जो वार प्रभा टग बोट है
उन्होंने तो सिक्योरिटी मैनेजमेंट ऑडिट सर्टिफिकेट इश्यू किया 15 मई तक का, और 15 मई के आगे नहीं हो सकता है स्पष्ट किया। तो भी उस टग बोट को भी आपने 16-17 जून तक काम करना चाहिए, आगे भी काम करना चाहिए। इस प्रकार का दबाव एफकॉन ने डाला, वो केवल कैप्टन राकेश के माथे पर ठिकरा फोड़ने का काम मुंबई पुलिस और राज्य सरकार कर रही है। और इसके लिए ना ओएनजीसी, ना ओडीएजी, ना मिनिस्ट्री ऑफ डिफेंस, ना नेवी, किसी के भी परमिशन बिना, बावजूद इन सभी अथॉरिटीज ने आपको ऑफशोर होना चाहिए ये लिखित 11 मई को बताने के बाद भी एफकॉन ने ये काम किया, जिसके कारण ये दुर्घटना हुई। उस एफकॉन के ओनर शापुरजी पालन जी हो या उनके डायरेक्टर परम शिवम, अश्विन कुमार, पांडुरंग पै, इनके ऊपर ऑफेंस रजिस्टर करने के बजाय यह ऑफेंस कैप्टन राकेश पर रजिस्टर किया गया, कि जो मेरी जानकारी है अभी तक वो उनके बारे में कोई जानकारी अवेलेबिलिटी की, उनके व्यक्तिगत अवेलेबिलिटी की मिली नहीं है। यानी जो आज सामने नहीं है, सामने आ सकता है कि नहीं अपनी बात दलील रखने के लिए, ये पता नहीं उस व्यक्ति के ऊपर ऑफेंस रजिस्टर करके इस केस के जो एक्चुअल आरोपी एफकॉन है उनको बचाना, इस पूरे इन्वेस्टिगेशन को कैप्टन राकेश की तरफ मोड़कर इस इन्वेस्टिगेशन को भटकाना और उस मृत परिवार के व्यक्तियों को न्याय मिलने से लटकाना, ये काम स्टेट गवर्नमेंट और पुलिस कर रही है। हम माननीय मुख्यमंत्री जी से मांग करते हैं कि इस प्रकार का निर्णय येलो गेट पुलिस स्टेशन को लेने के लिए किसने राज्य सरकार में बैठे हुए व्यक्ति ने बाध्य किया, इसकी जानकारी जनता को होनी चाहिए। और माननीय मुख्यमंत्री संवेदनशील है, इसके लिए वो स्वयं एफकॉन को ऊपर भी ऑफेंस रजिस्टर करे, ऐसी हम मांग कर रहे हैं। जो जानकारी सामने मिली है उसमें ओएनजीसी ने उस एप्लीकेशन पर परवानगी नहीं दी, और जो जानकारी मिली है 11 मई को तो उनको ऑफशोर होने के लिए कहा था। इसके लिए अन्य कोई दोषी है इसके बारे में आज कहा नहीं जा सकता, लेकिन केंद्र की इन्वेस्टिगेशन की चौकसी के बाद वो निर्णय केंद्र सरकार करे। लेकिन आज एक कंपनी को बचाने का काम, एक धनाढ्य कंपनी को बचाने का काम राज्य सरकार कर रही है। ये क्यों कर रही है, मुख्यमंत्री इसको स्पष्ट करें। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।